इथं आत्ता साडी फोल्डिंगचं शूट केलं, साडी फोल्डिंग केली आणि हे ज्वेलरीचं शूट परवा केलेलं आहे, ते पण अजून राहिलेलं आहे. आता हे सगळं आवरते. रविवार असला तरी आपल्या कामाला सुट्टी नाही. ज्यांना मिळायची त्यांना सुट्टी मिळते, यांना सुट्टी मिळते स्कूलला रविवारी आणि मजा मजा असती. ये का बरं काम करू लागतात पिल्ले चिल्ले चिल्ले पिल्ले? का काम करू लागतात सांगा पटकन. काय काम करू लागतोय विराज? मी सांगितलं. का सांगितलं? हां, बाहेर जायचंय म्हणून आवरू लागतोय. असंच आवरू लागतो का तुम्हाला? ते तिथे ठेव डब्यावर समोर दीदीच्या मागं. उलट ठेवायचं, पालथं घाल. हाँ यस राइट, गुड बॉय. चलो घरातलं सगळं आवरून आता मी बाहेर पडले. आरवी विराज पप्पांसोबत जाणार आहे आणि मला मेकअपची ऑर्डर आहे, तिकडे जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. हा इथून पुढचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. विराज शाळेसाठी तयार होतोय आणि त्याचे नाटक बघा कसे चालले. तो सांगत होता की मला दिवाळीला मामाकडे जायचंय, पण आम्ही त्याला व्हिडिओ मध्ये बोलायला लावत होतो, तो बोलत नव्हता, ऍक्शन करून सांगत होता. तू तोंडाने बोलल्याशिवाय कळत नाही. कुठं जायचं सांग. हा सांग की कुठं जायचं. नाही का का असं काय, असं काय हाताने मला काय कळतंय का तोंडाने बोलल्याशिवाय? असं काय? कुठं जायचं? जाऊन आलो. आवरा आवरा. ती टिफिन बॉटल बॅगेत ठेवा. ते बिस्किट ठेवून दे. मी टिफिन भरून ठेवला किचन कट्ट्यावर. त्यानंतर कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी मी तयार झाले होते. आत्ता रात्रीचे 11:15 वाजत आलेले. कोजागिरीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनाला निघालो होतो. देवीचं दर्शन घेऊन तिथेच मसाला दूध पण घेतलं. इथून पुढचा व्हिडिओ आहे असा शेअर करते आहे. या आवाजात तुम्ही एन्जॉय करा. गरम आहे नीट धर. कडक पाहिजे. तू खाली उतर. चटका बसेल. देवीचं दर्शन आणि मसाला दुधासोबतच मी माझा व्लॉग इथेच संपवते. भेटू पुन्हा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.